नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता इगतपुरीमध्ये. इगतपुरी रेल्वे क्वार्टर्स आणि इथल्या होणाऱ्या वहिनींना म्हणजे आत्ताच्या आमच्या ज्योत्स्ना ताईला भेटणार आहोत. तेव्हा चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया ज्योत्स्ना ताईला. नमस्कार. नमस्कार. सगळा परिवार वाट बघतोय ना? हो ना, सगळे वाट बघताय. सूर्य सुद्धा बघा ना असा कलाकारांनी मला असा टिपतोय. उगाणा सकाळ होतात, सूर्याचा पडतो प्रकाश. प्रतिक्रांचं नाव घेते. होम मिनिस्टरचा कार्यक्रम वाटतोय झकास. जोरात आहे. हा उकाणा ठरवून घेतल्यासारखा होता पण छान होता. झकास चित्रपटाची ही 2 तिकीट घ्या. हा, दोघेच जा. चला ताई, ओळख करून द्या सगळ्यांची. माझे होणारे पती प्रतीक वाडेकर. पती हो, वाडेकर. प्रतीक वाडेकर. क्रिकेट खेळता? नाही. द्या ओळख. ही माझी आई. नमस्कार आई. हे बाबा. नमस्कार. हा माझा भाऊ. बर. या सासूबाई. नमस्कार. या ननंदबाई. वा वा वा. गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. निसर्गरम्य वातावरणात आज आपण गप्पा मारतोय. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण आमच्या गावात पहिल्यांदाच असा कार्यक्रम येतोय. हो. खूप छान वाटतंय. सगळे एक्साइटेड की कसा होणार आहे कार्यक्रम. काय तुमचं लग्न ठरलं नव्हतं ना यापूर्वी, म्हणून आलो. हो. बरं, आता मला सांगायचं ताई की पहिल्यापासून राहायला इथेच याच घरात? हो. किती वर्ष झाली? आता इथे 17-1 वर्ष झाली असतील. 17 वर्ष झाली. काय सांगणार इकडच्या घराच्या आठवणींबद्दल? इतकं छान मस्त. म्हणजे आठवणी, इथे पेरूची झाड आहेत. हो काय? पेरू काढायचे, जांभळं काढायचे, सगळं इथंच. वा. आणि ते भेटले सुद्धा इथंच? नाही, मग कल्याणमध्ये. कल्याणमध्ये? हो. कसं काय कल्याणमध्ये? कसं काय, ताईचं लग्न होतं त्यांच्या. कोणाच्या? प्रतीकच्या ताईचं लग्न होतं. एकदम आवाज कमी का झाला? कल्याणचा विषय काढल्याबरोबर. हा, त्यांचं लग्न होतं ताईंचं. हो. त्यांच्या लग्नात त्यांनी पाहिलेलं मला. म्हणजे काही कल्पना नव्हती की असं आवडेल, पण मी बोलत होतो. आम्ही म्हणजे रिलेशन मध्ये त्यामुळे ओळखत होतो, बोलत होतो. पण नंतर पूजेनंतर त्यांनी 2-3 दिवसांनी विचारलेलं. काय विचारलं? मला तू आवडतेस असं. सगळ्यांसमोर? नाही, मग फोन करून. तुम्हाला फोन केला? हो. कुठल्या नंबरवर? माझ्याच मोबाईलवर? हो. हा, मग काय विचारलं मोबाईलवर त्यांनी? मला तू आवडतेस, हा, लग्न करशील का, असं डायरेक्ट विचारलं? हो. मग तुम्ही काय सांगितलं? लगेच तर नाही सगळं काही सांगितलं. हो म्हणजे डायरेक्ट नाही म्हटली, सगळ्या गोष्टी विचारून घेतल्या. म्हणजे काय काय विचारलं? मी ना, थांबा थांबा थांबा, त्यांना बोलवा आधी. बसा इकडे. आता बोला. बरं, 1 मिनिट. तुम्ही कसा फोन केला होता सांगा? डायरेक्ट मोबाईल. कसा मला माहित नाही, मी नाहीये तिकडे. करा फोन. फोन करा, असा हात पकडा. काय बोलणं झालं मला? हा, घेतला. हॅलो. हॅलो. हा प्रतीक बोलते मी. बोल. काय करतेस? काय चाललंय? काय नाही, बसलीये, कशी टीव्ही आहेस? पाहते, मजेत हो का? आहे. जेवण वगैरे झालं? हो झालं. तुझं झालं का? हो. सहज फोन केला होता, बोलायचं होतं. हा ठीक आहे. अजून काही? असंच सहज, बाकी काही विशेष नाही. बोलायचं होतं. लग्नाबद्दल बोलायचं होतं. लग्नाबद्दल? हो. कोणाच्या? विचारा. कोणाच्या? कोणाच्या? आपल्या ग. तू माझ्याशी लग्न करशील का? असं डायरेक्ट विचारलं मी काय सांगणार? विचार करून सांग ना. ठीक आहे.
नंतर तुम्ही फोन करा, मी विचार करते. तोपर्यंत तुम्हाला काय म्हणजे माझ्या मनात एखादा नवरा म्हणून काय अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे. ठेव. बाय. बाय. मग काय झालं ठेवल्यावर? काय नाही, अशी लिस्ट बनवली की मला कसा मुलगा हवा, अशी चौकट बनवली. काय त्याच्यात काय बसणार होतं होता सांगा. का? काय काय होतं चौक? सगळ्यात अगोदर प्रामाणिक हवाय. प्रामाणिकपणे सगळं काही सांगणारा, की असं कोणती गोष्ट सिक्रेट राहायला नको. एक. हा. जॉबला वगैरे व्यवस्थित असावा. 2. मला सांभाळून घेणारा असावा. 3. खूप जीव लावणारा असावा. जीव लावणारा. हो, खूप प्रेम आणि जीव लावणार. 3. आणि म्हणजे मी माझं शिक्षण मला पूर्ण करायचंय तर ते ऍग्री करावं माझं शिक्षण. असा असावा. अशी चौकट पूर्ण केली. हो. आणि मग त्याच्यात कोणाला बसवलं? प्रतीकला. का? कसं काय? कोणी सांगितलं जीव लावतात म्हणून? मी अनुभवलं. काय? जीव लावता ते. हो. हो. पण तुम्ही पहिल्यापासून प्रेम करता सगळ्यांवर? पहिल्यापासून तर मम्मी, नंतर ही भेटली मग हिच्यावर. पण असं काय आहे यांच्यात प्रेम करण्यासारखं? इतक्या छान छान मुली होती तळेगाव मध्ये. हा. तिचा स्वभाव खूप छान आहे, सगळ्यांना समजून घेते, सांभाळून घेते. हा. ते आवडलं. आणि तुम्हाला यांच्या स्वभावातलं काय आवडलं? साधेपणा. साधेपणा. आणि असा साधेपणा नाही, मग स्वभावातला साधेपणा. हो का? बर. आणि मग काय दोघांनी ठरवलं लग्न करायचं. मूठ अशी बंद करा बघूया. तुम्ही ती सोडून दाखवा. मला बघायचंय कोणाचं जास्त प्रेम आहे. सुटली तर तुमचं कमी आणि नाही सुटली तर तुमचं कमी. बघायचं मला, बघायचं आता कोणाचं प्रेम जास्त आहे कोणावर मला बघायचंय. नाही नाही, आत्ता प्रूव्ह होणार आहे. यांचं तळेगावातल्या मैत्रिणीवरती जर जास्त प्रेम असेल तर ही मूठ हे उघडतील. आणि जर तुमच्यावर प्रेम असेल तर उघडणार नाहीत. आणि तुमचं जर त्यांच्यावरती जास्त प्रेम असेल तर तुम्ही उघडणार. आता मला बघायचं. अवघड आहे. मला बघू दे ना, मग उघडा ना. उघडा. तुम्हाला 2 हात वापरायला परवानगी, त्यांना एकच हात. 1 2 3 वेळ सुरू झाली. नको, मला हा गेमच नको. नाही नाही, हा करावाच लागेल. आता प्रूव्ह करायचंय मला प्रेम कोणाचं आहे. आणि त्यांनी सोडलं तर मला कळणार काय ते. उघडा लवकर लवकर. उघडली तर तळेगावातल्या मित्र मैत्रिणींवरती जास्त प्रेम. आणि नाही उघडली तर तुमचं कमी प्रेम. उघडा लवकर लवकर. नाही असं नाही करायचं. अब देखना है मुझे क्या होता है. हाँ हाँ.